Dev Boro this DM. It means good day in Goan. So we are now in Goa. सो बेसिकली आपला आजचा दुसरा दिवस आहे. आपण मस्तपैकी इथं टेंट टाकलेला आहे. प्लेस खूप सुंदर आहे. मस्तपैकी आता आम्ही सकाळी बीचवर जाऊन आलेलो आहे. आम्ही आवरून जाणार आहे गोव्यापासून एक 80 किलोमीटर लांब बटरफ्लाय बीच. थोडंसं 10-15 मिनटाचं ट्रेक. तिथंच आपण एक हॉस्टेल बुक केलेलं आहे. सो आपण बघूया आजचा दिवस आपला कसा जाणार आहे. राहिली कालची गोष्ट म्हणतो ना आपण की मंजिल से अच्छा सफर होता है. सो वी कॅन से इट्स गुड डे. आपण थांबलो आहे ॲरोम्बॉल बीचवर पीस हॉस्टेल. खूप सुंदर लोकेशन आहे. थकवा घालवणार आहे. I'm riding for 15 days trip. So I have 2 Viterra saddle bags, 1 crash tag bag, 1 tent, and my homie comes with only the because my homie is married. त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुला? केवढी मोठी बॅग घेऊन आलो 15 दिवसाच्या ट्रिपसाठी? येस, एवढ्या मोठ्या बॅगमध्ये तुझं सगळं सामान बसतंय तेच मला आश्चर्य वाटते. कारण की अजून एक म्हणजे नाही का थोडी नाही अजून थोडी कमी असते ना तरी चालली असते. पण एवढी मोठी तू carry करतोस. यात कडाला ते आपला टेंट पण बसेल खाली. हा, आणि सगळ्यात मेन म्हणजे भाऊ हेल्मेट पण ह्यातच ठेवतोय. सगळं सामान ह्या बॅग मध्ये ठेवणं म्हणजे एकदम उत्सुक असं काम करतोय तू. लीड इंजिनियर असल्यासारखं तू वागतोय. हाय. काल ज्या सॅडल बॅग तुटल्या होत्या त्यासाठी आता आपण नवीन परचेस करणार आहोत आणि आपण आपल्या बटरफ्लाय बीचकडे प्रवास सुरू करणार आहोत. हा आहे गोव्यातील आयकॉनिक झुवारी ब्रिज, जो की खूप सुंदर आहे आणि व्ह्यू खूप मस्त आहे. ते बेसिक सायकलला पडायचो गॅस चालू आहे. आपल्या क्षितिज दादांची चंपा थोडी रुसली आहे. आता बघूयात. चालू नाही होत. आता ढकलून बघायची स्टार्ट झाली तर, नाहीतर मग बघायचं काहीतरी जुगाड पाणी. असं व्हायला नाही पाहिजे. नवीन गाडी आहे. क्षितिज दादांच्या चंपाचा रुसवा निघाला आहे आणि आपण आपला प्रवास सुरू केला आहे. दोन्ही बाजूला ग्रीनरी आणि पीसफुल सायन्स. खरंच ही वाईब नेक्स्ट लेवल आहे. आपण आपल्या स्टे लोकेशनला पोचलो आहे. सामान रूममध्ये ठेवून रायडिंग गिअर्स चेंज करून फ्रेश वगैरे होऊन आपण आता बटरफ्लाय बीचकडे जात आहे. मेन रोडपासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर हे ऑफ रोड ड्रायव्हिंग आहे. सगळ्यांची एक्साइटमेंट हाय लेवलला जाऊन पोचली.
छोटासा टोल आहे की जो पर बाईक आपल्याला भरावा लागेल. हा एकच रोड दाखवतोय ना का अजून दाखवतोय तिकडं पलीकडे पण? मॅप कुठे आहे आता? नाही अशी पाय वाट रे. पायवाट तिकडे राईट साईडला गेला ना. आम्ही कसं आलो मी याला घेऊन जाईल आता माघारी जाताना बघ आम्ही मला आवडली भारी आहे ते. भाई मी परत येणार इकडे एकटाच येणार. गाडी घालून ना आपली आणि मी लय खुश झालो माहिती आहे का. मी आधी ट्रिप करणार होतो परत ती म्हणजे नाही म्हणते हे बोंबलते परत कळलं की अरे हे म्हणते गाडी घेऊन जावा. आरती काय करायचं लवकर घ्या सनसेट होईल. हे पडले 450 म्हणतोय. राहू दे मग दुसरीकडे घेऊ आपण घालतात पुरते नवी घेतो मी तुला खरंच चांगली प्रीमियम येईल तेवढ्यात. बरं का स्टॉक वगैरे घेऊ आपण. चल. सोनीला पद्धतशीर स्किप देण्यात आलेली आहे. जंगलातील पायवाट सुरू झालेली आहे. कुठे निघालायस? ओके. सो वी आर फॉलोइंग क्षितिज डुगल. हाय. Everyone is speaking in Goan language. We are not able to understand anything, but we'll try to learn in coming 3-4 days. आपण मराठीत बोलू शकतो ना रे. मोठं बोलायला बघ इंग्लिश जरा कळायला पाहिजे इंग्लिश येतंय. कळलं पाहिजे का त्याचं. सरची फूड राइड भी करना है. नाही इस साइड एक टर्टल रॉक है, फूड रॉक है और बीच है राइड के लिए. वो शैलो वाटर है, वहाँ आप स्विमिंग कर सकते हैं. फोटोशूट के लिए भी अच्छा है. क्या प्राइस है? कितना लोग हैं? हम 5 लोग. पर पर्सन 500 है सर. आपका ज़्यादा नाम? लोग उजेड. ओके ज़्यादा लोग हैं तो कुछ कम कर लो. ठीक आहे चालेल. ओके 500 रुपये. ते तुला जे लागेल 6 महिन्यानं लागेल ना. जमतंय. सूर्यास्त पाहून सगळा थकवा हा एका क्षणात निघून गेला. काही क्षण हे हृदयात छापले जातात. सूर्याचं ते हलकं तेज आणि रंग जसं की तो शांत निरोप देतोय पण एक नवीन सुरुवातीची पण जाणीव.
आपण पण लाईफमध्ये खूप स्वप्न बघतो, काहीतरी नवीन करण्याचा, कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी एक्सपिरियन्स घ्यायचा विचार करतो. पण बऱ्याच वेळा भीतीमुळे आपण प्रयत्न करायचाच थांबतो. पण सूर्यास्त झाला म्हणून सूर्योदय कधी थांबत नाही. कसं आहे ना, मूडभर भीतीसाठी ढीगभर स्वप्न कधीच सोडायची नसतात.